लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। नाशिक ते ओझर दरम्यान महामार्गावर 10वा मैल येथे सतत वाहतूक कोंडी रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करावी, वाहनधारकांची मागणी। बातमी येते ओझर येथून। नाशिक ते ओझर दरम्यान 10वा मैल येथे गेल्या अनेक महिन्यांपासून सतत मोठी वाहतूक कोंडी निर्माण होत असून याचा मोठा फटका धुळे, सटाणा, नंदुरबार, चांदवड, पिंपळगावकडे जाणाऱ्या वाहनधारकांना बसत आहे। तर धुळे, मालेगाव या ठिकाणाहून नाशिककडे येणाऱ्या वाहनधारकांना देखील या वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून या ठिकाणी सतत वाहतूक कोंडी होत आहे। मात्र संबंधित प्रशासनाकडून कुठलीही ठोस उपाययोजना या ठिकाणी केली जात नसल्याने सायंकाळच्या सुमारास दररोज या ठिकाणी वाहतूक कोंडीत मोठ्या प्रमाणात होते। परिणामी तासनतास वाहनांची लांबच लांब रीग लागते व महामार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो आहे। अवजड वाहनांमुळे प्रामुख्याने ही वाहतूक कोंडी होत असल्याचे निदर्शनास आले असून या संदर्भात ठोस उपाययोजना करावी अशी मागणी वाहनधारकांकडून केली जात आहे। मंगळवारी देखील अशाच प्रकारची वाहतूक कोंडी या ठिकाणी निर्माण झाली। गुंतागुंतीची वाहतूक कोंडी सोडवण्याकरता काही नागरिकांना रस्त्यावर उतरावे लागले। वाहतूक कोंडी लवकर न निघाल्याने तासनतास अनेक वाहने महामार्गावर उभी होती। रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र न्यूजसाठी ओझर निफाड प्रतिनिधी चंद्रशेखर असोलकर, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.